नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कुंमद्यावर. संध्याकाळची वेळ आहे आणि 6 वाजलेले आहेत. तर हे पहा, कुंमद्यात पाणी एकदम कोरडं ठणठणीत आहे आणि पावसाळ्याचा इथला ब्लॉग जर कोणी पाहिलं नसेल तर पाहून घ्या. पावसाळ्याचा इथला निसर्ग कसा होता, देखावा कसा होता ते पण पहा. आणि आपल्याला जायचं आहे आता शिनोळघरामध्ये. शिनोळघर म्हणजे एक ह्या ठिकाणी गुहा आहे कुंमद्यावरती. ह्या डोहाच्या वरती ती तुम्हाला मला दाखवायची आहे. पावसाळ्यामध्ये दाखवलं होतं, पण ह्या वेळेस उन्हाळ्यामधला जो सीन असतो तो वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्यामुळं मी तुम्हाला परत एक बार शिनोळघरामध्ये नेऊन दाखवतो आणि कशाप्रकारे इथला सीन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणाहून पण दाखवायचं आहे. नदीचा जो तापा आहे तो पण तुम्हाला दाखवायचा आहे, वरचा आणि खालचा. तर कसं दिसतंय सीन ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर चला आता जाऊया आपण शिनोळघरामध्ये. शिनोळघर म्हणजे एक गुहा आहे, तर त्या गुहेमध्ये आपल्याला जायचं आहे. तर जाऊया, चला आता सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे पहा, हे कुंमद्याचं डोहा आहे आणि पाणी किती आहे ते तुम्हाला दिसत असेल. एकदम पाणी जे आहे ते कमी आहे, कारण एक मोटर होती याच्यामध्ये, त्याच्यामुळं पाण्याचा भरपूर उपसा झालेला आहे. आणि पावसाळ्याचं नेचर लय जबरदस्त असतं इथं. आणि हे पहा, वरचं हे आहे पुलाची बाजू. तर शिनोळघराकडे आपण आता जाऊया मित्रांनो. तर ह्या ठिकाणाहून हे पहा, शिनोळघर दिसतंय. एक गुहा आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर चला जाऊया मित्रांनो. पावसाळ्याचा व्ह्यू ह्या ठिकाणाहून एकदम मस्त दिसतोय, लय जबरदस्त. सगळीकडं एकदम हिरवगार रान असतं, त्याच्यामुळं पावसाळ्याचा व्ह्यू जो असतो तो लय जबरदस्त असतो इथून. तर आपण आता जवळ आलो आहोत, एकदम मस्तपैकी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणाहून कसं दिसतं, अशा पद्धतीने व्ह्यू दिसतो. हे पहा, एकदम कुंमद्याचं जे डोहा आहे ते एकदम कोरडं ठणठणीत झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आलो आहोत एकदम गुहाच्या जवळ, शिनोळघराच्या. तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला नेचर पाहायचं आहे. तर हे पहा मित्रांनो, आपण आता गुहामध्ये आलेलो आहोत. तर हे पहा, इथे जे छोटे छोटे मुलं असतात ते पार्ट्या वगैरे करत असतात. आणि हे पहा, पावसाळ्यामध्ये एकदम मस्त इथं वाटतंय. ह्या ठिकाणी लोक बसतात एकदम मस्त. आणि हे पहा, आपण पण बसू आता एका ठिकाणी. तर हे पहा, गुहा कशी आहे ते. आणि हे पहा, राक्षसाचं चित्र रेखाटलेलं आहे ह्या ठिकाणी. अशा पद्धतीने ही गुहा आहे मित्रांनो. आणि इथला नजारा आता तुम्हाला मी दाखवतो. हे पहा मित्रांनो, लय जबरदस्त दिसतंय. अशा पद्धतीने हे गुहा आहे इथं. आणि ह्या गुहाला शिनोळघर हे नाव आहे. तर हे पहा, तिकडे मुलांचं क्रिकेटचं काम चालू आहे. ते पहा, क्रिकेट खेळतात तिकडे. तर नदी पण तुम्हाला कोरडी ठणठणीत दिसत असेल एकदम. हे पहा, दोन्ही साईडला. तुम्हाला मी इथून थोडा व्ह्यू दाखवतो. हे पहा, आणि पावसाळ्याचा जो व्ह्यू असतो तो लय जबरदस्त इथून दिसतो मित्रांनो. जर तुम्ही पाहिला नसेल मागचा ब्लॉग पावसाळ्याचा, तर तुम्ही आपला चॅनल चेक करून पाहू शकतात. एकदम जबरदस्त इथला व्ह्यू आहे. आणि परत एक बार तुम्हाला दाखवतो. हे पहा, आकाशामध्ये पण ढग जमा झालेले आहेत आणि संध्याकाळचा व्ह्यू लय जबरदस्त दिसतोय मित्रांनो. एकदम मस्त असं मनाला मोहून जाणारं. हे पहा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी चॅनेलवर नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.